मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही संख्येची किंमत काढायची, म्हणजे स्थानिक किंमत काढायची. यामध्येच आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेम कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची हे बघायचं आहे. जसं एक संख्या दिलेली आहे की 23004 आणि या संख्येमध्ये जर तुम्हाला विचारलं की या संख्येमध्ये जे हे 3 आहे या संख्येची स्थानिक किंमत किती, तर कसं काढाल? मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की जी संख्या आहे ती लिहून घ्यायची आणि त्याच्यापुढे जेवढ्या संख्या आहे तेवढे शून्य द्यायचे. आता इथे किती संख्या आहे? 1 2 3 म्हणजे किती शून्य द्याल? 1 2 3 म्हणजे या संख्येची 3 या संख्येची स्थानिक किंमत किती झाली? 3000. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायच्या या पद्धतीचे गणित. सेकंड, जसं तुम्हाला दिलं आहे की 4 5 9 3 4 म्हणजे 45,934 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येची जर तुम्हाला विचारली की 9 या संख्येची स्थानिक किंमत किती, तर काय कराल? 9ला ॲज इट इज लिहून घ्यायचे आणि यासमोर किती संख्या दिलेली आहे? 2, म्हणून 2 शून्य लिहून घ्यायचे. म्हणजे 9 या संख्येची स्थानिक किंमत झाली 900. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे जर गणित आले तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. हे खूप इझी आहे, पण परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन आहेत, तर तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. तर याच पद्धतीमध्ये तुम्हाला अजून एक पद्धत आहे की जी विचारली जाते. सपोज आता तिसरं एक्झाम्पल घेते मी की तुम्हाला संख्या दिलेली आहे 25,923 ही संख्या दिलेली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये विचारलं की 5 आणि 2 या संख्येच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? मी विचारलं स्थानिक किमतीमधील फरक किती? तर 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5 आहे आणि त्याच्यासमोर 3 संख्या आहे, म्हणजे 3 शून्य म्हणजे 5 या संख्येची स्थानिक किंमत झाली 5 या संख्येची स्थानिक किंमत झाली 5000 आणि 2 समोर 5000 आणि 2 या संख्येची स्थानिक किंमत झाली 20. तर या दोन संख्येमधला तुम्हाला काय विचारलेलं आहे? फरक विचारलेला आहे. फरक म्हटला तर आपण काय करत असतो? कधीही मायनस. एवढं लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही संख्येमधील फरक विचारला तर तुम्हाला त्या दोन संख्येची वजाबाकी करायची आहे. मग आता तुम्ही काय कराल? तुम्हाला करायचं आहे 500 - 20. आता 500मधून 20 गेले किती राहील? 2मधून 2 गेले 0 राहिले. 0मधून 2 गेले जात नाही, मग आपण घेऊ इथे 10. 10मधून 2 गेले 8 राहिले. आता इथचा हातचा घेतला मग इथे राहिले 9. 9मधून 0 गेले परत 9 आणि इकडला हातचा दिला होता म्हणून इथे राहिले 4. म्हणजे 4मधून इथे काहीच नाही आहे, म्हणजे ॲज इट इज 4 लिहू. म्हणजे 5000 आणि 20 या दोन्ही संख्येमधले या दोन्ही संख्येच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? तुमचा आन्सर येईल 4980. हा झाला तुमचा फरक. अशाच प्रकारे तुम्हाला नेक्स्ट सोडवायचं आहे 4 नंबरचं. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, मी देत आहे